म्हणजे जे शेतकऱ्यांचे मुलं आहेत आणि महत्वाचा प्रोडक्ट म्हणजे त्यांचाच प्रोडक्ट असतो जे की जास्त प्रमाणामध्ये एक्सपोर्ट होतो, पण ऍक्च्युली ते एक्सपोर्ट करत नाही. त्या ठिकाणी येतात बाहेरचे गुजराती मारवाडी जे आहेत ते येऊन एक्सपोर्ट करतात, ते येऊन पैसा कमावून राहिले आपल्या महाराष्ट्रामध्ये. तेच सांगणं आहे की माझं आपल्या महाराष्ट्राच्या नवीन एक्सपोर्टरना, नवीन स्टुडंटला, की तुम्ही ह्या गोष्टी योग्य प्लॅटफॉर्मचा अभ्यास करून किंवा अनालिसिस करून, योग्य गायडन्स घेऊन, योग्य डॉक्युमेंटेशन सबमिट करून, योग्य प्लॅटफॉर्म B2B साईट्स आहेत, त्या गोष्टी अनालिसिस करून तुम्ही करू शकता, एक्सपोर्टर तुम्ही बनू शकता. तर तुम्ही नवीन एक्सपोर्टर्सला यामधनं काय अल्टिमेट ॲडवाइस देऊ शकता? तर मग एक्सपोर्ट इंडस्ट्री जे तुम्हाला ज्या प्रकारे दाखवल्या गेली, ज्या प्रकारे हार्डनेस दाखवल्या गेले की यामध्ये लॉसेस असतात, म्हणजे ट्रेड वाईज दाखवलं गेलं, मनामध्ये तुमच्या डाऊट हमेशा बिंबवला गेला की एक्सपोर्ट इंडस्ट्री दाखवल्या गेली तुम्हाला ब्लेझर्स, शूज, ह्या गोष्टी जे दिसतात तुम्हाला, ऍक्च्युली इंडस्ट्री महत्वाचं आहे यामध्ये म्हणजे तुम्ही माल विकणे. ज्यावेळेस तुम्हाला विकता येईल, विकण्याची कला ज्यावेळेस तुमच्या अंगी प्राप्त झाली, विकण्याची कला, ॲज ते इंटरनॅशनल मार्केट असो वा तुम्ही डोमेस्टिक मार्केट असो, विकण्याची कला तुमच्या मध्ये आल्यानंतर मग त्या गोष्टी तुम्ही शिकल्यानंतर तुम्ही पण एक्सपोर्टर बनू शकता.